हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो 3 व्लॉग माझे पोस्ट झाले आतापर्यंत आणि त्या व्लॉगला तुम्ही लोकांनी खूप प्रेम दिलं. म्हणजे अनएक्सपेक्टेड व्ह्यूज येत आहेत त्या व्लॉगला. जसं की मी लिंक इन्स्टाला नेहमी शेअर करत असते. सो इथे काही न्यू सबस्क्रायबर्स पण असतील, आता ते आयडिया नाही आहे मला सध्या तरी. बट यस, तुम्ही लोकांनी खूप प्रेम दिलं, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आजचा हा माझा चौथा म्हणजे रेग्युलर व्लॉग आहे, 4th. बट आज असा स्पेशल कॉन्टेंट तर काही नाही आहे माझ्याकडे. सो आजच्या व्लॉगमध्ये फक्त डेली रुटीनच दिसेल तुम्हाला. सो आज सकाळीच मम्मी पप्पा गेले आहेत गावाला. सो मी आणि माझी बहीण आम्हीच घरी होतो. सो आता काय करायचं काय नाही खायचं असं काही समजत नव्हतं, कारण आता दोघींसाठी स्वयंपाक तर मी अजिबातच करणार नाही, कारण मी खूप जास्त आळशी आहे या गोष्टीमध्ये. आळशी नाही आहे ॲक्च्युली, बट माहेरी आल्यावर मी आळशी होऊन जाते. सो आज माझ्या बहिणीने बनवलेली आहे मस्त अशी मॅगी, जी ऑलमोस्ट सगळ्यांना आवडते. सो यस, आता मॅगी वगैरे खाऊ अँड देन बघू काय करू शकतो ते. सो व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. बट अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. सो चला, या लिप कॉम्बो सोबत आपण आजचा जो व्लॉग आहे तो एंड करूया. भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि जर अजूनही एवढा पूर्ण व्हिडिओ बघूनही जर तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर पटकन जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला जाऊन सुद्धा फॉलो करा. इन्स्टाची आयडी आहे साक्षी/सौरभ/पांढरे. तिथे जाऊन तुम्हाला माझा डीपी दिसेल, असतो तुम्ही मला ओळखूनच घेणार. तर पटकन जाऊन इन्स्टाला सुद्धा फॉलो करा आणि युट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर. चला आता मॅगी खाऊया. तसं मी खाल्ली आहे मॅगी, खूप छान झालेली आहे. एकदम सिंपल बनवलेली आहे बट अमेझिंग झाली यार. मॅगी कशी पण असली ना तर आवडतेच. मस्त एकदम. या तुम्ही पण सगळे खायला. आणि येऊन आम्ही मॅगी खाता खाता काय करत आहे, वेट बॅक कॅमेऱ्याने शो करते. आम्ही इकडे ना बद्रीनाथ हे कार्टून बघतोय. आम्ही लहानच आहे, आम्ही कार्टूनच बघतो. अदरवाईज मी CID खूप बघते, बट इथे आली ना की हे कार्टूनच चालतं, कारण माझ्या लहान बहिणीला कार्टून्स आवडतात. सो ती ऑलवेज जास्तीत जास्त तर कार्टूनच बघते. सो मी सुद्धा आज हे कार्टूनच बघत आहे. आता ना मी तुम्हाला आमच्याकडची एक माऊ दाखवते, जी डेली आमच्याकडे येते फक्त आणि फक्त सॉरी, मला ना माझे काही फॉलोअर्स दिसले होते, त्यांना बाय करत होती. सो ही बघा, हीच आमच्याकडची माऊ आहे. एवढी भयंकर त्रास देते ना, म्हणजे तिला बिस्किट हवं असते आल्यावर आणि ती बिस्किट खाते ऍक्च्युली. बघा आता कृष्णा तिला टाकते आणि ती बघा कशी पटकन खाईल आता बिस्किट. शी सो क्यूट, एवढी क्यूट आहे ना. पण तिचा एकच प्रॉब्लेम आहे, ती हातात अजिबात येत नाही, येतच नाही हातात. एवढा भयंकर त्रास देते ना. आता बघा माऊ, माऊ माऊ. ती ना घाबरत आहे, बट तिला बिस्किट गेली. गाईस, खूप कंटाळा येतोय मला भयंकर. माऊ क्यूटू क्यूटू. अगं घाबरू नको ग, काही नाही करत मी. माऊ. चलो भाई, चला आता थोडासा आराम करेल अँड देन पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. सांगते याच्यामध्ये काय आलं ते सांगते. आता ओपनच करते मी जास्त. चला ओपन करू आपण. एक एक दाखवते.
ओके, सो हे आहे लॉरियलचं लिपस्टिक, जे माझं नाही, माझ्या बहिणीचं आहे. नेक्स्ट आहे हे माझं फेवरेट नियासिनामाइड सिरम, जे आपलं पिगमेंटेशन जे असतं, डार्क स्पॉट, पिंपल स्पॉट ते कमी करतं. आणि यावेळेस ना मी 50 ml ची बॉटल मागवलेली आहे, एकदम बेस्ट आहे. देन ओ माय गॉड, दिस इज ऑल्सो माय फेवरेट प्रोडक्ट. हे तर मी म्हणजे संपायच्या आधी बोलावून ठेवते, म्हणजे संपलं ना की मला एक दिवस पण असं जायला नको की हे प्रोडक्ट मी यूज नाही करणार. गेल्या 6 महिन्यांपासून मी यूज करत आहे, तेव्हापासून तर आतापर्यंत एक दिवस सुद्धा गॅप नाही गेलेला आहे. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट आहे हा मेकअप ब्रश, जो परत माझा नाही, माझ्या बहिणीचा आहे. पण हा मेकअप ब्रश ना खरंच खूप बेस्ट आहे. माझ्याकडे ऍक्च्युली आहे हा 4-in-1 आहे मार्सचा. एका ब्रश मध्ये सगळं मेकअप होतं. देन हे ना मला फ्री मिळालं मला. आणि 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 ही आहे लिपस्टिक, जी माझ्याकडे ऑलरेडी होती. मार्सची लिपस्टिक आहे इन दी शेड जेस्टी झुंबा, होती माझ्याकडे, बट माझ्या ताईला दिली मी ती. सो म्हणून मी ही रिस्टॉक केली, बिकॉज याचा शेड खूप बेस्ट आहे, सगळ्या आउटफिटला जातो. देन अजून काही आहे का बघू द्या मला. संपलं पार्सल. असे सगळे मी प्रोडक्ट्स बनवलेले आहेत आणि सगळे प्रोडक्ट ना एकदम बेस्ट आहेत. सध्या नायकाला सेल सुद्धा चालू आहे, पिंक सेल. सो तुम्हाला जर काही पण बोलवायचं असेल ना तर बोलवा. एकदम 30 to 60% म्हणजे बॅकआउटमध्ये, डिस्काउंटमध्ये तुम्हाला मिळेल. सो पटकन जा आणि तुमचे आवडते प्रोडक्ट लवकरात लवकर नायकावरून ऑर्डर करा. काय करावं यार अशा नवऱ्यांचं, मला हे समजत नाही. फक्त फोनवर बोलतात, फक्त फोनवर. आता आमच्या अंदाजाने आतापर्यंत जमा होऊन जायला पाहिजे होते. बायको बोलत आहे काहीतरी, काहीच नाही, काहीच नाहीये. आता 5 मिनिटं कॉल ठेवला आणि आता परत कॉल येईल. हा व्हिडिओ युट्यूबला जाते, स्वतः हिशोबाने रिॲक्ट कर. मला काम आहे. वाजला होता कॉल, कोणाचा होता? वेट येईल, कटला पण येईल. परत मी बोललेली 5 मिनिटाच्या अंदर कॉल येईल, म्हणजे येईल, आणि कॉल आला. सो गाईज, आता झालेली आहे संध्याकाळ, मस्त दुपारचा आराम पण झाला आणि आता वाजलेले आहे 6:15 आणि मला खूप जास्त भूक लागली होती. सो माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणलेले आहे वडापाव. सो मी तोच खात आहे. हा वडापाव ना खूप टेस्टी असतो. एका ठिकाणाहून कुठून तरी आणला असेल कदाचित, बट खूप टेस्टी आहे. आणि सकाळी आम्ही फक्त मॅगी खाल्ली होती, त्याच्यामुळे एवढ्या लवकर भूक लागली. अदरवाईज काही लागत नाही एवढ्या लवकर भूक संध्याकाळी, बट मॅगी खाल्ल्या असल्यामुळे लागली. आणि आता घरात काय बनवायचा हा सगळ्यात मोठा क्वेश्चन होता, म्हणून सरळ त्याला बोलले की तू काहीतरी घेऊन ये. सो त्यांनी हा टेस्टीएस्ट वडापाव आणला आणि तो खाल्ल्यावर खरंच आता खूप छान वाटत आहे. आणि आता मी बनवणार आहे माझ्यासाठी मस्त अशी कॉफी. ती पण खूप दिवसानंतर घेणार आहे, मधात खूप गॅप गेला, बट आज घ्यावीशी वाटत आहे. सो मी आज मस्त माझ्यासाठी मस्त कॉफी बनवणार आहे. सो गाईज, मी इथे बनवते आहे कॉफी. आणि कॉफीमध्ये भरपूर ब्रँड्स असतात वेगळे वेगळे, बट माझा पर्सनल फेवरेट आहे नेसकॅफे क्लासिक. एक नंबर कॉफी बनते यार याची. बाकी ब्रू वगैरे पण आहेत, बट पर्सनली एवढ्या नाही आवडत मला. सो मी मोस्टली हीच एक घेते, ब्रूची, नेसकॅफेची. चलो फिर मग आता गरम कॉफी बनवू आपण. कैची.
या सगळे कॉफी घ्यायला. काहीतरी लावू नको जिंकू, गाणे वगैरे. गाणे लावू, गाणे लाव ना, खरंच लाव, कोणतं पण. वेहानिया लाव. वेहानिया तू दिल जानिया तू नेड़े नेड़े रे ना दूर किथे जा. बस मला एवढंच येते. बाकी आपण आता टीव्ही वर ऐकूया. तू ही दिल तू ही मेरी राह कोई नहीं है तेरे तो बिना. बेहानिया मैं दिल जानिया तू नेड़े नेड़े रे ना दूर किथे जा. तू लगे सारी दुनिया ये तेरा ही नाम मेरी जुबान. आय नो माझा व्हॉइस खूप खराब आहे, बस जस्ट फॉर फन मी सॉन्ग म्हणत होती. सो गाईज, जस्ट मी एक लिप कॉम्बो शूट केलेला आहे, जो मी माझ्या इन्स्टा आयडीला पोस्ट केलेला आहे. माझी इन्स्टाची आयडी आहे साक्षी सौरभ पांढरे. ठीक आहे. सो तिथे जाऊन तुम्ही चेक करा, तुम्हाला हा लिप कॉम्बो मिळून जाणार की मी कुठल्या लिपस्टिक पासून हा एवढा सुंदर असा लिप कॉम्बो बनवलेला आहे. सो पटकन इन्स्टा आयडीला जा आणि तिथे सुद्धा फॉलो करा आणि हा लिप कॉम्बो चेक करा. सो चला, या लिप कॉम्बो सोबत आपण आजचा जो व्लॉग आहे तो एंड करूया. भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि जर अजूनही एवढा पूर्ण व्हिडिओ बघूनही जर तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर पटकन जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला जाऊन सुद्धा फॉलो करा. इन्स्टाची आयडी आहे साक्षी/सौरभ/पांढरे. तिथे जाऊन तुम्हाला माझा डीपी दिसेलच, तो तुम्ही मला ओळखूनच घेणार. तर पटकन जाऊन इन्स्टाला सुद्धा फॉलो करा आणि युट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर.